माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी। तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की जमिनीमधून हिस्सा कधी मागता येतो, वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका। वडिलोपार्जित जमिनीत प्रत्येकाला समान हक्क मिळतो। जर कुटुंबातील इतर सदस्य हिस्सा देण्यास नकार देत असतील किंवा तुमच्या फसवणूक करून जमीन विकली असेल तर तुम्ही न्यायालयात वाटणीचा दावा करू शकता। एक गोष्ट लक्षात ठेवा, वडिलोपार्जित जमिनीमधून कधीही हिस्सा मागता येतो। पुढील काही गोष्टी लक्षात असू द्या। वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय? जी जमीन सलग किमान 4 पिढ्यापासून पणजोबा, आजोबा, वडील वारसाहक्काने येत आहे आणि तिचे यापूर्वी कायदेशीर वाटप झालेले नाही, तिला वडिलोपार्जित जमीन म्हणतात। हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर पर्याय, कायदेशीर नोटीस। सर्वप्रथम एका वकिलामार्फत सर्व वारसदारावर कायदेशीर नोटीस पाठवून आपल्या हक्काच्या वाट्याची मागणी करा। वाटणीचा दावा, जर नोटीसला प्रतिसाद मिळाला नाही तर तुम्ही क्षेत्राशी संबंधित दिवाणी न्यायालयात वाटणीचा दावा दाखल करू शकता। 7-12 उतारे, तुमच्याकडे पुरावा म्हणून पूर्वजांचे जुने 7-12 उतारे, वंशवळ आणि इतर महसूल नोंदी असणे आवश्यक आहे। बेकायदेशीर विक्रीबाबत, जर वडिलांनी किंवा इतर सहहिस्सेदारांनी तुमची जमीन तुमची संमती न घेता वडिलोपार्जित जमीन विकली असेल तर तुम्ही त्या विक्रीला न्यायालयात आव्हान देऊ शकता। तर मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एवढेच। नक्की सबस्क्राईब करा आपल्या YouTube चॅनल।